एक काकांना विनंती आपण सुद्धा यायचे मंचावरती सुपर ओव्हरचा सामना पाहण्यासाठी आमचे रिजवान शेख यांचे पिताश्री आहेत. यस डीएम बॉयज बदलापूर संघ आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये तब्बल 8 जण बसणार आहेत. 9 जण बसतील. डीएम बॉयज बदलापूर संघ खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 जण आहेत. साईमबाई आपणास सुद्धा विनंती आपण मंचावरती यायचे. आपले स्वागत आहे. यस थँक यू सो मच. देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती कविदासला पण बाद आहे. षटक क्रमांक हे हाताळत असताना सुपर ओव्हरची मॅच 6 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न पण पाहत आहे. स्ट्राईकिंगला फरान, नॉन स्ट्राईकिंगला फौजान. हा पहिला बॉल. ओ पहिला बॉल आला चांगला आपल्याला पाहायला मिळाला. दिशेपासून भरकटल्या इथे पंच आमच्याकडे वळतात. पंचांनी दर्शवलंय की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राची ही एक धाव आपण पाहत आहे. खऱ्या अर्थानं संघाचा श्री गणेशा करतोय. संघाचं खातं खुलं करत असताना वाईट बॉल आलाय. कविदासला आपण पाहत आहे. खऱ्या अर्थानं दडपण या षटकामध्ये. सुपर ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी धावा खऱ्या अर्थानं खर्च करायचा प्रयत्न कविदासचा. ओ या वेळा देखील चांगला बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पायांचा वेध घेणारा बॉल कमबॅक करतोय गोलंदाज कविदास. 6 बॉल मध्ये एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न आपण पाहत आहे. डीएम बॉयज बदलापूर या संघाचा तब्बल लक्ष आपण पाहिलं होतं 55चं होतं. 54 धावा डीएम बॉयज बदलापूर या टीमच्या माध्यमातून देखील बनल्या गेल्या. पण आता या सुपर ओव्हर मध्ये कशा प्रकारची खेळी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न. फटका फसलाय. बादची कडा बॉल चालला. विकेट किपर प्रदीप भुईरच्या हातामध्ये. धक्का क्रमांक लागला पहिला. फरान बॅक टू द डगा. पाहतो ज्यांचं आगमन झालंय, ज्यांच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी फर्स्ट एड बॉक्स देण्यात आलेले आहे ते आमचे माजीसा मेडिकलचे मदनजी पाटे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत मिस्टर एमडी चौधरी आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. माजीसा मेडिकल वांगणी शहरामध्ये फर्स्ट एड बॉक्स त्यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे स्पर्धेला आणि त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करणार आहोत. कविदासचे पहिले षटक आपण पाहतोय आणि या खऱ्या अर्थाने सुपर ओव्हरमध्ये एकच षटक हाताळलं जाईल. ज्यामध्ये एक बाद एक अशी थोडीशी खराब अगदी आपण पाहिले तर अवस्था थोडीशी नाजूक स्थिती म्हणावी लागेल श्रवण या मॅच मध्ये टीम डीएम बॉयज बदलापूर संघाची. एक धाव एक विकेट गमावली. शेवटची विकेट जब्बारला पण पाहतास विचिट करायचा प्रयत्न नाही जमला. प्रॉपर कनेक्शन नाहीये, प्रॉपर संपर्क नाहीये. हा बॉलला डॉट. अगदी कविदासचा जर विचार करायला गेला तर पहिला बॉल कविदासनं वाईड हाताळला होता. तदनंतर पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली आणि हा आलाय तिसरा बॉल डॉट. चांगला कमबॅक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कविदासच्या माध्यमातून ढोके संघ क्षेत्ररक्षण करतोय. ओ या वेळेला दिशेपासून बरकटल्यात. पंच आमच्याकडे जळू वळतील. पंच दर्शवतील देखील. व्हाईट +1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री रन्स मिळतील या बॉलवरती. तब्बल 2 एकावरती एक फ्री. मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करतोय डीएम बॉयज बदलापूर संघ. मान्यवरांची मांदिळे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहता. बरेचसे मान्यवर या मॅचचा मनमुराट आनंद लुटत असताना 3 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला सजल्या गेल्यात. एका गडाच्या नुकसानात शेवटची विकेट आपण पाहत आहे. फौजान ऑन स्ट्राइक. ओ फुल टॉस आणि फुल टोल वसूल करत असताना बॉलला फेकून दिले सरळ डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. षटकार.
आडवा बॅटनं स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समॅन फौजांच्या बॅटमधून या 6 धावा अगदी संजीवनी देणाऱ्या या 6 धावा आपण पाहत आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा देखील धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा येणारा हा दुसरा बिग 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 सिक्स. बॅटिंग करतोय. अगदी 3 बॉलच्या अखेरीस 3 धावा आपण पाहिल्या होत्या. तदनंतर हे 2 बॉल 2 षटकार बॅट्समन फौजांच्या बॅटमधून षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. 15 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात मैदानामध्ये. शेवटचा बॉल अंतिम चेंडू. यावेळेला फटका फसला की काय. फिल्डर मागी चेंडूच्या खाली झेल झाला ड्रॉप. झेल जमिनीला दान झालाय आणि बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट. या 2 धावा डोकेदुखी ठरू शकतात जर्मन क्रिकेट क्लब ढोके संघासाठी. बघता बघता 17 क्रमांक संपलाय. पहिलं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना डीएम बॉयज बदलापूर टीमनं धावा बनवल्या तब्बल 17 आणि 18 धाव्यांचा माफक लक्ष्य उभं केले. ते टीम जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके या संघाच्या विरोधात. देऊयात पुन्हा एकदा पाहत आहे. जर्मन साईमबाई भुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील आपण या. आपले मनपूर्वक स्वागत. ना अभी वहां से मैच देखो, कल आ जाओ साईम भाई. येस टेलिव्हिजन स्क्रीनवरती रिप्ले ऍक्शन आपण पाहत आहे. तब्बल 6 बॉल कशा प्रकारे हाताळलाय गोलंदाज कविदास ना. 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धमाकेदार आल्या आणि तदनंतर शेवटच्या बॉलवरती इथे झेल ड्रॉप झाला. मंगेश भोईर होते लॉंगॉर रिझर्व्ह मध्ये. त्याच्याकडून झालेली चूक खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरू शकते ढोके संघासाठी. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना डीएम बॉयज बदलापूर टीमनं धावा बनवल्या तब्बल 17 आणि 18चं लक्ष्य. चला ढोके टीम आपले सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. ढोके संघ अगदी ढोके टीमचे जर 3 खेळाडू आपण पाहिलं तर मंगेश भोईर, प्रदीप भोईर आणि रुपेश भोईर असे 3 खेळाडू आपण पाहत आहे. भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. रजनी क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवाला पाहायला मिळतोय. क्रिकेटची देवता अर्थातच खेळपट्टी आपण मेगा स्क्रीनवरती पाहत आहे. 6 बॉल मध्ये 18ची गरज आहे. या 6 बॉल मध्ये 18 धावा खऱ्या अर्थानं चेस केला जातील की या 6 बॉल मध्ये या 18 धावा डिफेंड केल्या जातील, याचं उत्तर येणारी वेळेस देऊन जाईल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये करता धरता अर्थातच एका बाजूला मंगेश भोईर आणि त्याच्या साथीनं दुसऱ्या बाजूला रुपेश भोईर अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक हे हाताळत असताना 6 मध्ये 18 धावा डिफेंड करायच्या. जब्बार गोलंदाजी ट्रॅक वरती. जब्बारचा जर विचार करायला गेला तर पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला 2 षटक जब्बारनं हाताळले होते. चांगली कामगिरी जब्बारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. तो जब्बार आता गोलंदाजी ट्रॅक वरती आहे.
6 बॉल मध्ये जर 18 धावा बनल्या गेल्या तर ढोके संघ विन. 6 मध्ये जर 16 धावा बनल्या गेल्या तर डीएम बॉईज बदलापूर संघ विन. आणि 6 बॉल मध्ये जर 17 धावा बनल्या गेल्या तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 18 ची गरज. स्ट्राइक इनला मंगेश भोईर, नो स्ट्राइक इनला रुपेश भोईर आपण पाहता. गोलंदाजी ट्रॅक वरती जब्बार. यस पंचाचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. देऊया दोन्ही संघांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. हा पहिला बॉल. जब्बार पहिला बॉल घेऊन निघालाय. लेफ्ट आर्म राउंडी ट्रॅक. पहिला बॉल. क्या बात आहे. पहिल्या बॉल वरती आज चांगला धमाका आपल्याला पाहायला मिळाला. डीप रिझन मध्ये फिल्डर अगदी चांगली बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. डीप पॉइंट रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाल. 2-2 फिल्डर चेंडूच्या पाठमध्ये धावत असताना शेवटच्या मोमेंटला खऱ्या अर्थानं बॉलला पॉज केलं आणि बॉलला थ्रोफिकी केली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. दोन धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 मध्ये 16 धावा अजूनही बनवायच्या ढोके टीमला. जहनमान ढोके हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यस थर्ड अंपायर रेफर केलं गेले. थ्रो गोलंदाजासाठी आक्षेप बॅटर. यस बॅटरने खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. चला तिसरे पंच निरंजन सावंत सर, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. अगदी गोलंदाजावरती आक्षेप इथे घेण्यात आलाय. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहता मेन अंपायरच्या भूमिकेत कल्लांची आण बाण शान अर्थातच फिरोज खान आणि त्याच बरोबरीनं त्यांच्या समवेत लेग अंपायरच्या भूमिकेत कल्लांचे आणखीन एक अग्र नामांकित पंच अर्थात बाळा माने सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत निरंजनजी सावंत सर हे 3 ऑफिशियल पंच आपण पाहताय. लक्ष 18च आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर एकवटल्यात. बॅट्समन रुपेश भोईर आणि मंगेश भोईरनं आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत निर्णायक 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या 16. 5 बॉल 16 ची गरज आहे. सुपर ओव्हर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुपर सेबी डुप्पर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाच मध्ये धावा करायच्या 16. मंगेश भोईर स्ट्राइक इनला. नॉन स्ट्राइक इनला रुपेश भोईर. जब्बार पुन्हा एकदा निघाला. दुसरा बॉल. हो या वेळेला हाफ ट्रॅकर होता मैदानाच्या आतमध्ये. हा बिग ब्लास्ट स्ट्रोक षटकार. ऐन मोक्याच्या निर्णायक क्षणावरती हा धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. डोके टीमचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. 4 मध्ये अजूनही धावा करायच्या 10. ओव्हर पिच होता. स्लोवर 1 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागला पहिला. रुपेश भोईरला माघारी परतावं लागतंय. विकेट अंतिम विकेट आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये बॅटर इंटर होईल. यस 4 मध्ये 10 ची आवश्यकता असताना विकेटचं पतन. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला समीकरण आपण पाहता 3 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 10. जर 8 बनल्या गेल्या तर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करेल डीएम बॉयज बदलापूर संघ. जर 10 बनल्या गेल्या तर ढोके हा संघ या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करेल. आणि जर 9 बनल्या गेल्या तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. आणखीन एक आसमानी टोला. हवाई हल्ला. गगनभेदी गगनचुंबी. टाटा बाय बाय 6.
क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. क्या बात आहे, काय बॅटिंग करतोय मंगेश भोईर. अगदी 18चं लक्ष्य होतं, 14 या 4 मध्ये बनल्या गेल्यात. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा करायच्या 4. 4 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 2 बॉल्स. 2 मध्ये 4 धावा चेस केल्या जातील की 2 मध्ये या 4 धावा डिफेंड केल्या जातील, पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल मंगेश भोईर पुन्हा एकदा तयार. ओ या वेळेला टप्पा पडला, त्यानंतर थोडासा बाहेर निघाला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन दाखवलं या बॉल वरती, फिंगर रोल केले गेले, बुट विखुरले गेली आणि हा बॉलला डॉट. महत्वाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, डॉट आलाय. आता या मॅचचं समीकरण, आता शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 4. 1 बॉल 4 ची गरज. या मॅच मध्ये 4 धावा बनल्या जातील डोके टीमच्या माध्यमातून की या 4 धावा डिफेंड केल्या जातील, पाहणं गरजेचं आहे. 1 मध्ये 4 ची गरज. मंगेश तयार. ओ या वेळेला फटका फसलाय की काय, एकदा कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का, दुसरीचा प्रयत्न झालाय, तिसरीचा प्रयत्न होईल का, तिसरीचा प्रयत्न इथे, तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाला बाद आणि एका धावेनं सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये डीएम बॉयज बदलापूर या संघानं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम डीएम बॉयज बदलापूर अँड हार्ड लक बॉयज टीम जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके. ढोके संघ मैदानाच्या आतमध्ये शेक हँड करा आणि तदनंतर आपण मैदान सोडायचं आहे. यस, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब या पण आपली जागा आमच्या हृदयात आहे, आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे आणि आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. यस, परागजी सरमळकर यांचे या दरम्यान शुभागमन झाला, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट